सई बेटा, या अशा फालतू 3 पैशांच्या गोष्टींना, माणसांना दागिन्यांची जागा नको देऊस बच्चा. नाही मान्य आहे, आज तुला हे सगळं आवडत असेल, पण काही वर्षानंतर जेव्हा याची चमक निघून जाईल तेव्हा याच सगळ्या गोष्टी, हीच सगळी माणसं तुला आवडेनाशी होती. आयुष्यात हजारो सोन्यासारख्या मुली असतील, पण तू सोन्यासारखी नाहीयेस. तू खरं खुरं सोनं आहेस. 24 कॅरेट रिअल गोल्ड. आणि या सोन्याची पारख आणि किंमत कळणारी माणसं तीच असतात जी सोन्या चांदीच्या ताटात जेवतात. म्हणून मी तुला सांगते बाळा, ते आदित्यला विसर आणि त्याने दिलेले ते भिक्कारडे कानातले सुद्धा विसर. आणि मी दिलेले तुझ्यासारखेच प्युअर गोल्डचे कानातले घाल आणि मिरव. आय लव्ह यू बच्चा. कसा लहान मुलासारखा झोपलाय ना. म्हणजे काय, लहानच आहे तो, म्हणून तर मला जरा टेन्शन येते. म्हणजे बस त्याला सांगायचं का नको. अरे असं काय करताय? एकसारखा तू मोठा झालायस म्हणून त्याला धडे देत असताना तुम्हाला अचानक लहान वाटायला लागला तो? नाही तसं नाही दादा, पण आता एखाद वर्ष आपण थांबलो असतो तर. अरे पण कशा करता? हे बघ, आता तू पुस्तका करता आणि सहली करता पैसे काचकूच करत मागायचा, तो आता ताठ मान करून पगार आणून देतो महिन्याचा आपल्याला. आपल्या मांडीवरती खेळायचा, आता मांडीला मांडी लावून घरातलं हिशोब आणि जमा खर्च समजून घ्यायला लागलाय. आता कशा करता थांबायचं? आणि अजून किती वर्ष? आणि इतके वर्ष आपण त्याला अंधारात ठेवलंच की. हो रे, पण अंधारातून अचानक लख्ख प्रकाशात आल्यानंतर डोळे दिपतात, डोकं गरगरतं. पण त्याला सगळं खरं सांगितल्यानंतर त्याचं काय होईल याची भीती वाटते. काही होणार नाही. आपला आधी एकदम समजूतदार आहे आणि दादा म्हणतोय ते बरोबर आहे. कधी ना कधी त्याला सांगावं लागणारच ना. मग आज का नाही, मी तर म्हणतो आजच सुरुवात करूया. उशीर झाला का? अरे मी उठतच होतो ऑफिसला. अरे अरे नाही नाही नाही, काही उशीर झालेला नाही, काही घाई करू नकोस. आता मामा, अरे तूच म्हणतोस ना ऑफिसला वेळेत. हो, पण आज नाही म्हणत आहे आणि म्हणणार सुद्धा नाही. का नाही? आज तू सुट्टी घे ऑफिसला. सुट्टी? अप्पांना काही होतंय का? मी बघतो. नाही नाही, मग अजून कोणाला? भाई मामा. अरे बाबा, आम्ही सगळे ठणठणीत आहोत, पण काय आहे तसंच महत्वाचं कारण आहे. तू सुट्टी घे. दादा, मग तू काही लपवतोयस का? मला प्लीज सरळ सरळ सांग ना, काय झालंय? काय असतं की काही काही गोष्टी सांगायला योग्य वेळ लागते. काल सांगणार होतो पण नाही जमलं, पण आता आज अजून वेळ घालून नाही जाणार. कसली वेळ? काय महत्वाचं? दादा मला सांग ना. अरे काय चाललंय? आज वंदनाचा, तुझ्या आईचा वाढदिवस आहे. माझ्या आईचा? मामा, आजपर्यंत कधीच आपण आईचं असं, आणि आज? हो, कारण आम्हाला माहिती होतं की तुला धक्का बसेल, तुझा गोंधळ उडेल. आताही तुझ्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचं वादळ निर्माण झालेलं असेल. पण अरे पण दादा मामा, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला मिळतील. तू आधी उठ, आंघोळ कर, पटकन तयार हो. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे.
वंदनासाठी, तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. आणि सगळ्यात आधी तू ऑफिसला फोन करून तातडीने कळव की आज येणार नाही म्हणून. मामा मी बोलून बघतो. अरे पण इथं मग ऐतळच अवघड आहे रे. थोडं आधी कळलं असतं ना तरी. आधी काय सांगायचंय? आणि न मिळायला काय झालं सुट्टी? मी जर का फोन केला ना तर काय लगेच अख्ख्या ऑफिसला सुट्टी देणार आहेत का काय मामा? अरे तसं नव्हतं म्हणायचं मला. पण अरे कॉर्पोरेट म्हणल्यावरती सगळं वेगळं असतं रे. एवढं सोपं नसतं. अरे तुझं कॉर्पोरेट ऑफिस चालवणं सुद्धा कठीण होतं, पण आम्ही 5 बिलंदर ब्रह्मेनी चालवलं ना, ते सुट्टी मिळवणं तर त्याच्यापेक्षा कितीतरी सोपं आहे. कशाला हवी सुट्टी? सर थोडं खाजगी काम होतं. अहो नोकरी सुद्धा खाजगी आहे आपली. खाजगी नोकरी करणाऱ्यांना स्वतःच खाजगी आयुष्य जगण्याची मुभा नसते ना. माहिती आहे मला सर, पण काय काय हो? आणि अचानक अशी काय परिस्थिती निर्माण झाली आहे की तुम्हाला आयत्या वेळी रजा हवी आहे? कोणी आजारी आहे, मरणाच्या दारात आहे, का गेलंय डायरेक्ट वर देवा घरी? नाही तसं काहीच नाहीये सर. मग कारण काय आहे? माझ्या आईचा वाढदिवस आहे आज. अरे वा, म्हणजे तुमच्यासारखा महाभाग जन्माला घालणाऱ्या जन्मदात्रीचा आज जन्मदिवस आहे. वा, अरे मग राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली पाहिजे. सर तुम्ही हे बघा आदित्य कश्यप, गुमान ऑफिसला यायचं, आपली कामं उरकायची आणि संध्याकाळी घरी गेल्यावर आपल्या मातोश्रींचा वाढदिवस वाजत गाजत साजरा करायचा. मग तिला गिफ्ट द्या, हॉटेलमध्ये न्या, नाहीतर तिच्यासोबत नाच गाणी, नाहीतर आणखीन काय वाटेल ते करा. सर ते नाही जमणार. का नाही जमणार? कारण माझी आई या जगात नाहीये. अरे अरे अरे, नाही म्हणजे आपला दूरचा नातेवाईक मारून सुट्टी मागणारे पाहिलेत मी अनेक, पण आपल्या गेलेल्या मातोश्रींच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी मागणारे आपण पहिलेच बरं. हे बघा, वाढदिवस हे जिवंत माणसांचे साजरे केले जातात. एकदा का त्या माणसाच्या 13व्याचे लाडू खाल्ले ना की त्याचा आणि आपला संबंध संपतो. हे बघा जोशी सर, तुम्ही मला काय वाटेल ते बोला, पण माझ्या आयुष्यात असलेल्या किंवा नसलेल्या कुठल्याही व्यक्तीबद्दल काहीही बोलायचा हक्क नाहीये तुम्हाला. मला सुट्टी हवी होती, मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर ती द्यायची नसेल तर मग मी दांडी मारेन. एवढा माज आहे का तुला? तू जर दांडी मारलीस ना तर ती विदाऊट पे सुट्टी धरली जाईल. हो, आणि मल्होत्रा साहेबांना कळलं तर काय होईल याची कल्पना आहेच तुला? नाही, चांगलीच कल्पना आहे, पण त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील ना ते मी भोगायला तयार आहे. नाही, आज काही मी ऑफिसला येणार नाही. मी तुम्हाला कळवायचं काम केलंय, तर ह्या पलीकडे काय करायचं ते तुम्ही करायला मोकळे. मी आणि मोकळा नाही रे, भरपूर कामं असतात मला कंपनीमध्ये. अशी खोटी कारणं सांगून दांड्या मारायला तू मोकळा आहे. मार मार, आज मजा मार. हा, पण उद्या कंपनीमध्ये तुला वाचवायला, पदरा आड घ्यायला तुझी ती गाडीवाली गर्लफ्रेंड नसणार आहे. हा, हे लक्षात ठेव. गाडीवाली गर्लफ्रेंड म्हणजे सई? तिचा काय संबंध आहे? ती दिवसांनी इतकी मस्त आणि सुंदर सकाळ झाली आहे. घरात काही चिडचिड नाही, सुयशची किटकिट नाही. रात्राणीने रात्र सुंदर केली आणि आता दिवसही ऑसम जाणार आहे. हा बोल. मित्रा, दोस्ता, फ्रेंडा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काही अर्जंट आहे का? जरा आज घाई आहे मला. इतक्या लवकर कसले काय? अजून तर ऑफिसला यायला वेळ आहे तुला. आज ऑफिसला जातच नाहीये. काय सुट्टी आहे तुला? नाही, दांडी मारली. माझ्यासाठी नाही. मग
मी सोडून कोणासाठी दांडी मारतोयस रे तू ऑफिसला? आहे एक स्पेशल व्यक्ती आहे, म्हणजे होती, पण खरं तर आहेच. कोणाबद्दल बोलतोयस तू? कोण स्पेशल व्यक्ती? माझी आई. तुझी आई? वाढदिवस आहे तिचा. खरंच? पण मग तू हे आधी का नाही बोलला? इनफॅक्ट तू तुझ्या आईबद्दल आतापर्यंत मला काहीच बोलला नाहीये. काय बोलणार, काही माहीतच नसेल तर. खरं तर आज तिचा वाढदिवस आहे ही मला माहीतच नव्हतं. एक मिनिट. तुझ्या आईचा वाढदिवस आहे आणि तुलाच माहिती नाही? अगं आत्ता दादा मामाने बॉम्ब फोडला तेव्हा कळलं, तर मला काहीच कल्पना नव्हती. खरं तर मला तिच्याबद्दल एकूणच काही कल्पना नाही. तुला माहितीये, मला ती कशी दिसायची हेही माहित नाही. हो मला माहितीये, तू खूप लहान असतानाच गेली ती, पण एखादा फोटो तरी पाहिलाच असशील ना? चल चल, असं कसं शक्य आहे? अरे एखादा फोटो तर असेलच घरी, म्हणजे तुझ्या लहानपणीचा असेल, तुझ्या बारशाचा असेल, किंवा मग तिच्या तरुणपणाचा असेल, ब्लॅक अँड व्हाईट फोटो, पण एक तरी फोटो असेलच. नाहीये अगं, नाही. सॉरी. सॉरी का? अरे मी जरा म्हणजे जास्त बोलले थोडी. नाही नाही, बरोबर आहे तुझं. मामांमुळे कधीच आईची गरज भासली नाही आणि त्यामुळे कधी आईचा विषय काढण्याची गरज वाटली नाही. पण आज बहुतेक मामा आपणच तो विषय काढतात, म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत बहुतेक. कसं काय माहित नाही, पण काहीतरी प्लॅन चाललाय त्यांच्या डोक्यात नक्कीच. ए वाव, मला सुद्धा यायचं या प्लॅन मध्ये. अगं तो काय ते कळू तर दे. आणि तू काय करणार आहेस येऊन? आदित्य, माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात इम्पॉर्टंट माणसाच्या आयुष्यात काहीतरी इम्पॉर्टंट घडतंय आणि मी त्याचा पार्ट नाही असं कसं होऊ जाईल मी? जिच्यामुळे तू मला भेटलाय त्या तुझ्या मम्माचा बर्थडे मला सुद्धा सेलिब्रेट करायचा आहे. अगं सेलिब्रेट वगैरे असं एवढं काही नसणार आहे. मला नीट समजलं ना की मग मी तुला सांग. ओके आदित्य. ओ आलो आलो. ऐक हे बघ, मला आता जरा घाई आहे, आपण नंतर बोलूया. ओके बाय. तू किती लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी मला माहिती आहे तू आत्म इमोशनली हरलाय, आणि तू कितीही नाही म्हणालास तरी मी तुझ्यासोबत असणार आहे. चला सई बिराजदार, तयारीला लागा. चला चला सगळेजण तयारी लागा. अप्पा, अरे उभे काय, तयारीला लागा. चांगली 10-12 डझन चाफ्याची फुलं आणा, बंधूला आवडतात तशी. घरात कसा घमघमाट झाला पाहिजे. घर सजवा, तोरणं लावा, गोडधर बनवा. केक मात्र आणू नका आणि मेणबत्त्या तर मुळीच नको. उगीच ठोकर मारून अंधार करायचा. अरे वाढदिवसाला दिवे पेटवायचे असतात, मालवायचे नसतात. श्रीमंत घरी लग्न होऊन गेली तरी असले चोचले तिला आवडले नाहीत. तिला काय आवडतं? बासुंदी. मस्त बासुंदी बनवा, बाजारातून आणायची नाही. अहो आप्पा, इतके वर्ष आपण वंदनाचा वाढदिवस आपल्या परीने साजरा करतोय ना, त्यात कधी खंड पडलाय का आजपर्यंत? हो मला माहितीये, मग बरेच वर्षात वंदू या घरात आली नाहीये. आदित्य लहान असताना आली होती, ती तिची शेवटली भेट. आदित्य आपल्यावर खेळत होता. ती म्हणाली चला बाळा घरी गेलो, तो म्हणाल नाही येणार. ती म्हणाली आयुष्यभर इज्जत राहणार आहे का? मी पटकन आलो, तथाच तू. तथाच तू काय म्हणालो, ती गेली, ती कायमचीच गेली, परत आलीच नाही. माझ्यावर रुसली असेल की फुगली असेल, पण ते काही असो, या वर्षी ती येणार. येणार म्हणजे येणार.
हा पा तिच्यात मोठीच्या हॉर्नचा आवाज आहे. अरे जा जा लवकर, दार उघडा रे, ती रागवेल दारात कोणी नाही पाहून. रागवू दे, घरातल्या माणसात कसले रुसतोय बघूये, तिला येऊच दे. आता आली की दांबून ठेवतो या खोलीमध्ये. लहानपणी पाडेवारच्या घरी दांबून ठेवायचो ना, तसा पाहूया कशी साटकते इथून. तिला आणून माझ्यासमोर उभं करा, तिला उभं करा, तुम्ही नका उभे राहू. जाता की आणू छोट्याने. आप्पा आपली वंदना जा. आणि हो, या वाढदिवसाची तयारी करण्यात एक महत्वाचं काम विसरला तर नाही तुम्ही. आदित्य ग्रुपच्या कंपनीची वार्षिक देणगी संस्थेत पोहोचली की नाही? हो, पिंट्या पैसे घेऊन गेलाय, तो पावती घेऊन येईल. आणि बाकी सगळी जबाबदारी आपण आदित्यवरती टाकूया. अरे वा, उत्तम केलं. आता आपला आदित्य मोठा झालाय, सगळा कारभार, सगळी सूत्र आता त्यांच्या हातात द्यायला हवी ना. त्यांच्या? अरे त्यांच्या म्हणजे आदित्यच्या आणि त्याच्या बायकोच्या. रात्राणी, काय केलं कानातले? करताना काढून नाही. चंदू काका, चंदू काका. आलो आलो आलो. अरे अरे बापरे, माझे कानातले तुम्ही पाहिलेत कुठे? कानातली हा, अहो नाही, त्यात नाहीयेत, मी पाहिले आत्ताच. अहो ही काय, इथेच तर आहे. ठीक आहे. हो, ती नाही आहेत चंदू काका, छोटी रातराणीची कानातली आहेत. अहो पण ही पण रातराणीच आहे ना. नाही म्हणजे रातराणीच म्हणतात त्याला. हो अहो, माझ्या घरी कुंडीत अशीच फुलं येतात, रातराणी. चंदू काका सॉरी, पण अहो ताईसाहेब, मी आत्ताच आलो ना तुमच्या बेडरूम मध्ये. मला वाटलं तुम्ही ह्याच्यासाठीच बोलावलं. याच्यासाठी म्हणजे? अहो साफसफाईसाठी. हो चंदू काका, साफसफाई महत्वाची आहे का? कानातली मिळणं महत्वाचं आहे ना. अहो तेच म्हणतोय मी. अहो ताईसाहेब बघा, तुमच्या बेडरूम मध्ये किती हा पसारा आहे. मी तो साफ करतो, म्हणजे साफ करताना ती कानातली सापडतील ना. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही बसा, बघू वरती बसा. नाही सापडत आहेत. तुम्ही शांत बसा, मी शोधतो. तुम्ही बसा बसा. ते टेबला खालनं झाडून घ्या, तिथे असतील कदाचित. नाही हो, इथे नाही दिसत आहेत. सॉरी ताईसाहेब. सापडले? फारच कचरा झाला तुमच्या रूम मध्ये. अगोदर कचरा टाकतो, मग कानातली शोधतो. कुठे गेली असेल माझी रातराणी?